चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। काल एसबीआय क्लर्कचा प्रीचा रिझल्ट आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आला आहे त्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन। ज्यांचा रिझल्ट आला नाही त्यांनी टेन्शन नका घेऊ, समोर खूप सारे एक्झाम आहेत। आयबीपीएस क्लर्कचा रिझल्ट बाकी आहे, ग्रामीण बँकेची एक्झाम बाकी आहे, आयडीबीआयची देखील ऍड येणार आहे। सो त्या एक्झामची तयारी करा। बघा आता ज्यांचा रिझल्ट आलेला आहे अशांचे आहे का दोन विद्यार्थ्यांचे टाईप पडतात। आता म्हणजे कसे लक्षात ठेवा, आता असे एक प्रकारचे विद्यार्थी आहेत की जे पहिल्यापासून तयारी करत होते, त्यांना माहित होता आपला फिक्स रिझल्ट येणार आहे, ठीक आहे। आणि दुसरे असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा अचानक रिझल्ट आलेला आहे, बरोबर। मग बघा आता ज्यांना माहितच नव्हतं आपला रिझल्ट येणार आहे, ठीक आहे, अपेक्षा नव्हती, तर त्या विद्यार्थ्यांनी जनरल अवेअरनेसचं कसलंच आणि काहीच वाचन केलेलं नाहीये। हा, ज्या विद्यार्थ्यांना गॅरंटी होती, अपेक्षा होती की आपला रिझल्ट येईल, त्यांनी थोड्याफार प्रमाणात जीए केलेला आहे, पण ज्यांना अपेक्षाच नव्हती त्या विद्यार्थ्यांनी जीएचं काहीच वाचलं नाहीये। आणि आता अचानक एक्झामला समोर 10 दिवस बाकी आहेत, त्यांना टेन्शन आलेलं आहे की राहिलेल्या दिवसामध्ये एक्झामची तयारी कशी करायची। इनफॅक्ट ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे वाटत होतं की आपला प्रीचा रिझल्ट निघेल आणि त्यांनी जीए अगोदर केलेला आहे, त्यांना देखील जनरल अवेअरनेसचं टेन्शन आलेलं आहे, अगोदर वाचून देखील। मग अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक बॅच घेऊन येत आहे। राहिलेल्या 10 दिवसामध्ये एसबीआय क्लर्क मेन्स 2025 मध्ये जास्तीत जास्त जनरल अवेअरनेस मध्ये मार्क पाडण्याच्या दृष्टिकोनातून ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना खूप म्हणजे खूप जास्त होणार आहे। तर आपली टॅगलाईनच काय, अब की बार एसबीआय पार, ठीक आहे। मग आता ही जी स्पेशल एसबीआय मेन्स आपण बॅच लॉन्च केलेली आहे, ह्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी भेटणार आहेत, नेमकं आपण 10 दिवसात तुमची जनरल अवेअरनेसची परिपूर्ण तयारी कशी करून घेणार आहोत ते आता ह्या पुढे बघूया। तर बघा आता सगळ्यात पहिले, भले तुम्ही जीए अगोदर वाचा किंवा न वाचा, ठीक आहे, तर तुम्हाला का वाचलं असेल तर त्याच्यावर रिव्हिजनची खूप गरज आहे, आणि वाचलं नसेल तर तुम्हाला आता जीव तोडून तयारी करावी लागेल, येते ध्यानात। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आता तुम्हाला या बॅच मध्ये काय भेटणार आहे, तर या बॅच मध्ये आपण एक टेलिग्रामचा प्रायव्हेट ग्रुप क्रिएट करणार आहे। ज्या मुलांनी बॅच परचेस केलेले आहे ना, त्या सेपरेट मुलांचा एक प्रायव्हेट ग्रुप बनवणार आहे। त्या ग्रुपची लिंक तुम्हाला कुठे भेटेल, ज्यावेळेस तुम्ही बॅच परचेस करता का, बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला तिथंच ऍप्लिकेशन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटेल। ती लिंक लक्षात ठेवा, तुम्ही जॉईन केल्यानंतर त्याच टेलिग्राम ग्रुपमध्ये ज्यांनी बॅच परचेस केली तर त्यांच्या टेलिग्राम क्विज, आपण टेलिग्राम सेशन कंडक्ट करणार आहे। त्या मुलांचे येते त्यांना त्यांची प्रॅक्टिस करून घेणार आहे। मागच्या 6 महिन्याचे जेवढे पण इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे, बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसचे, आरबीआय सर्क्युलरचे जे क्वेश्चन्स आहेत ना, त्या सर्वांचे टेलिग्राम क्विजच्या मार्फत आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे। दिवसातून 2 क्विज घेणार आहे आपण त्या मुलांच्या, लक्षात ठेवा, एक मॉर्निंग सेशन मध्ये आणि दुसरं इव्हिनिंग सेशन मध्ये। अशा 2 टेलिग्राम क्विज घेणार आहे। ही क्विज 60 प्रश्नांची असेल आणि पुढच्या 9 ते 10 दिवस ही क्विज चालणार आहे। म्हणजे नियरली अबाउट आपण 600 ते 800 प्रश्न 1000 ते 1200 प्रश्न तुमचे आपण ह्या टेलिग्राम क्विजच्या मार्फत करून घेणार आहोत। त्यासोबत तुम्हाला ह्या बॅच मध्ये काय भेटणार आहे, ह्या बॅच मध्ये पीडीएफ बंडल भेटतील तुम्हाला। जेवढे पण इम्पॉर्टंट न्यूज आहेत ना, ज्या की मला वाटते एसबीआय क्लर्कला विचारल्या जाऊ शकते, त्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज या पीडीएफ बंडल मध्ये टाकलेल्या आहेत। हे पीडीएफ बंडल तुम्हाला भेटेल आणि पुन्हा त्यासोबत तुम्हाला लास्ट 6 मंथचा करंट अफेअर्सच्या पीडीएफ देखील भेटतील। लास्ट 6 महिन्याचं करंट अफेअर्सचं कंपायलेशन। तुम्ही म्हणताल सर पीडीएफ बंडल आणि लास्ट 6 मंथ ह्या दोन्ही मध्ये डिफरन्स काय, ही तर ओव्हरऑल लक्षात ठेवा, करंट अफेअर्सचा कंटेंट असेल, ही तर पीडीएफ कंटेंट असेल। ह्या पीडीएफ बंडल मध्ये तुम्हाला जे पण इम्पॉर्टंट न्यूज आहेत का, ज्या की मला वाटते, आणि एमसीक्यू पीडीएफ तुम्हाला ह्या पीडीएफ बंडल मध्ये भेटणार आहेत। त्यासोबत टेलिग्राम तुमचे प्रॅक्टिस सेशन आपले चालणार आहेत एक्झाम होईपर्यंत। पेड बॅच परचेस केलेल्या मुलांचेच फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट पीडीएफचा पीडीएफ बंडल भेटेल। त्यासोबत ओव्हरऑल करंट अफेअर्सच्या पीडीएफ देखील भेटतील 6 महिन्याच्या। त्यासोबत लास्ट 4 मंथचे व्हिडिओ लेक्चर्स देखील भेटतील। आता तुम्ही म्हणतात सर व्हिडिओ लेक्चर प्रत्येक महिन्याचे एवढे व्हिडिओ आहेत, आम्ही इतके कसे बघावे, तर टेन्शन घ्यायचं नाही। लास्ट 4 मंथचे लक्षात ठेवा व्हिडिओ लेक्चर्स म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचे 2 लेक्चर फक्त भेटणार आहेत बघायला, 2 लेक्चर। आणि ते 2 लेक्चर कुठले असतील, ह्या पीडीएफ बंडल मध्ये ज्या पण इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत का, जे मी तुम्हाला देणार आहे एमसीक्यू पीडीएफ, त्या एमसीक्यू पीडीएफ वरतीच हे व्हिडिओ लेक्चर्स असतील। प्रत्येक महिन्याच्या लक्षात ठेवा 2 व्हिडिओ लेक्चर्स असतील। असे 4 महिन्याचे टोटल 8 लेक्चर्स तुम्हाला ह्या बॅच मध्ये भेटणार आहे। एवढा सगळा परिपूर्ण कंटेंट तुम्हाला ह्या बॅच मध्ये भेटणार आहे। मग तुम्ही म्हणसाल सर
आता तर आमची परिपूर्ण तयारी होणारी बॅच घेतल्यानंतर 10 दिवसात. मग या बॅचची फी काय असणार आहे? तर ह्या बॅचची फी नाममात्र ठेवलेली आहे. ती म्हणजे किती रे? 199. सर्वांचा विचार करून आपण 199 रुपये ह्या बॅचची काय ठेवलेली आहे? फी ठेवलेली आहे. येथे देणार. मग तुम्ही म्हणसाल सर आम्हाला बॅच परचेस करायची, कशी परचेस करावी? तर लक्षात ठेवा, बॅच परचेस करायची असल्यास तुम्हाला काय करायचं आहे? संकल्प 247 नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. असा इंटरफेस दिसल्यानंतर तिथं बँकिंगवर तुम्हाला क्लिक करायचंय. बँकिंग वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर आहे का पुन्हा तुम्हाला इथं असा इंटरफेस दिसेल. इथं तुम्हाला ऑल कोर्सेस, लाईव्ह कोर्सेस, रेकॉर्डेड कोर्सेस, टेस्ट सिरीज असा इंटरफेस दिसेल. तर इथं लाईव्ह कोर्सेसवर तुम्हाला क्लिक करायचंय. लाईव्ह कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल आणि पहिलीच आपली बॅच दिसेल. अब की बार एसबीआय पार्क स्पेशल एसबीआय मेन्स बॅच. बॅचची फी ओनली 199. ह्याच्यावर क्लिक करायचंय. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथं बाय नाव वर क्लिक करायचंय. बाय नाव वर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस ओपन होईल आणि पे ऑनलाईन वर क्लिक करून तुम्ही काय करू शकता? बॅच परचेस करू शकता. लक्षात ठेवा, कमी दिवस राहिलेले आहेत. क्वालिटी कंटेंट करणं आहे का इम्पॉर्टंट असतं. असं नाहीये की आहे का तुम्ही काय करताय नुसतं वाचत जाताय. जे इम्पॉर्टंट आहे, जे महत्वाचं आहे, जे क्रिस्प कंटेंट आहे ते वाचल्यानंतरच तुम्हाला एक्झाम मध्ये काय येणार आहेत रे? मार्क येणार आहे. बॅच परचेस करताना कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल करू शकता. 91 68 06 67 92 येथे देणार या नंबरवर कॉल करू शकता. आणि बॅच कधी स्टार्ट होणार आहे? तर बॅच स्टार्ट होणार आहे उद्यापासून. येथे देणार उद्यापासून म्हणजे कधी रे? आय थिंक आज आहे 4 तारीख, तर उद्या 5 नोव्हेंबर पासून बॅच काय होणार आहे रे? स्टार्ट होणार आहे. ओके, चलो 1 मिनिट. सॉरी, आज 5 नोव्हेंबर आहे. उद्या 6 नोव्हेंबर पासून बॅच काय होणार आहे? आपली स्टार्ट होणार आहे. बॅच स्टार्ट होणार आहे म्हणजे तुमचे टेलिग्राम सेशन्स पण उद्यापासून स्टार्ट होतील. दिवसातून 2 टेलिग्राम सेशन्स असणार आहेत. क्विज फॉर्मॅटमध्ये सकाळी एक क्विज असेल, संध्याकाळी एक क्विज असेल आणि लेक्चर्स देखील उद्यापासून स्टार्ट होणार आहेत. चला तर मग उद्या भेटूया बॅच मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.